भगवते वासुदेवाय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमस्कार, मी काजल. नमस्कार, मी अंकुर. आज आपण अधिक मास पोथीचा 6वा अध्याय वाचणार आहोत. तर चला तर मग सुरू करूया. श्री गणेशाय नमः. एका श्रोते कथा पावन सूत सांगे शौनका लागून नारायणाचे पूर्वोक्त वचन ऐकुनी नारद प्रश्नित म्हणे, हो नारायणा आपण जो कथीला दृढ धनवा म्हणून तयाचे कथानक संपूर्ण मज लागून सांगावे. ते ऐकुनी नारायण मुनी म्हणे, नारदा पुरातनी गंगेपरी कथा पावनी सांगतो ऐके समग्न. अध्याय 6वा सुरू झालेला आहे आणि 6व्या अध्यायामध्ये जे नारद मुनी आहेत आणि नारद मुनी आणि विष्णू नारायण यांच्यामध्ये संवाद चाललेला आहे. तेव्हा नारद म्हणताय नारायणांना की हे नारायणा, हे भगवान विष्णू, तुम्ही जो दृढ धन्वा नावाचा म्हणून जे कथानक संपूर्ण सांगितलंय त्या कथेविषयी आम्हाला या अध्यायामध्ये माहिती द्या. पूर्वी हयद देशाचा नृपती महापराक्रमी शुद्धिमती चित्रधर्मा नामे जगती प्रसिद्ध असता जाहला. तयासी झाला एक पुत्र महातेजा विशाल नेत्र दृढ धन्वा ऐसे पवित्र नाम तयाचे ठेविले. जैसा वाढे अनुवदित तैसा अंगी भरत सद्गुण कदा न बोले मिथ्या वचन धर्मपरायण सर्वदा. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी सांगितलंय की पूर्वी हयहय नावाचा एक देश होता आणि हयहय नावाच्या देशाचा एक राजा होता. तो राजा अतिशय पराक्रमी होता आणि शुद्धमती होता आणि राजाचं नाव होतं चित्रधर्मा. त्या चित्रधर्मा राजाला तो तिथे खूप प्रसिद्ध होता त्यांच्या राज्यामध्ये आणि त्यांना एक मुलगा झाला आणि दृढधन्वा नावाचं त्या मुलाचं नाव ठेवलं. दृढधन्वा म्हणून तो त्या मुलाचं नाव ठेवलेलं आहे. आणि जसं जसं दिवस पुढे जात गेले तसं तसं तो अंगी भरत गेला आणि तो कधीही खोटं बोलायचा नाही. तो जो मुलगा होता म्हणजे दृढधन्वा नावाचा, तो मुलगा कधीही खोटं बोलायचा नाही. अतिशय सच्शील असा तो मुलगा होता, धर्मपरायण होता. चतुष्षष्टी कळा सांग स्वबुद्धी आकळीला सवेग चतुर्दश विद्या यथा सांग गुरुपासून अभ्यासिला. सर्व लक्षणे सुसंपन्न राजनीतीत झाला प्रवीण शौर्योदयादी राजगुण अंगी संपूर्ण संचरिले. आणि मग काय झालेलं आहे की जसा जसा तो मोठा होतोय तसं तसं त्यांच्या गुरूंकडनं हा जो दृढधन्वा नावाचा राजपुत्र आहे तो सगळ्या विद्या शिकतोय. विद्यांमध्ये हळूहळू करत तो पारंगत होतोय आणि राजनीती त्याच्यातून शिकतोय. म्हणजे राजपुत्र असल्यामुळे राजनीती कशी चालवावी, राज्य कसं चालवावं, युद्ध कसं लढावं, त्याची सगळी अभ्यास हा राजपुत्र करतोय. पुढे पावला यौवनासी पुत्रवत मानी सर्व प्रजांसी स्ववर्तन सकळ जनांसी सुख देई सर्वदा. ऐसे पाहून तयाचा तात चित्रधर्मा विचारी मनात प्रजापालना लागी सुत आता समर्थ झाला हा. मग असं करत असताना चित्रधर्मा नावाचा जो राजा आहे म्हणजे त्याचे वडील जे आहेत दृढधन्वाचे वडील चित्रधर्मा, यांना लक्षात आलं की आपला मुलगा आता मोठा होतोय आणि अतिशय चांगला कार्यकुशल आणि उत्तम तो काय म्हणू आपण की व्यवस्थापक चांगलं राज्य सांभाळू शकतो, तर आपण याला आता राज्य सोपवायला काही हरकत नाहीये असा विचार त्या राजाच्या मनामध्ये आलेला आहे. इथं परे या संसारात व्यर्थ काळ दवडता किमर्थ सर्व संग त्यागुनी सतत श्री हरी भजन कीजिये. पूर्वज महाराजांची रीती आपणही अनुसरावी निवृत्ती एव निश्चय केलाची ती स्नेह पाश तोडिले. पुत्रासी राज्य बैसवून कुलाश्रमी गेला आपण अंतरी करीत कृष्ण स्मन तप दारुण चालविले. आता राजाने असं ठरवलंय की आपल्याला आता या मोहमायातून संसारातून आणि या राज्यातून मुक्त व्हायचंय. म्हणून त्याने आपल्या पुत्राला राज्य सोपलेलं आहे आणि राजाला सांगितलंय की आता इथून पुढे राज्य तू कर. आणि त्यांनी पुलद ऋषींच्या आश्रमामध्ये त्या राजाने जाण्याचं ठरवलेलं आहे, आश्रमात जाण्याचं ठरवलंय आणि तिथून पुढचा कालावधी हा त्यांच्या सेवेत घालवण्याचं ठरवलेलं आहे. निराहार राहिला सतत निद्रा वर्जिले दिनरात ऐसे तप करिता बहुत मोक्ष जाता जा. मग तिथे गेल्यावरती त्यांनी काय केलंय की राजाने कठोर तपश्चर्या सुरू केली आहे. निराहारी म्हणजे तो त्याने अन्नाचा हळू त्याग केला, जप अनुष्ठानामध्ये जास्तीत जास्त वेळ तो घालवायला लागलेला आहे, झोपेचा त्याग केलेला आहे आणि असं करता करता तप त्याचं इतकं सिद्ध झालं की शेवटी तो मोक्ष पदाला गेलेला आहे. ऐकून पित्याची सद्गती हर्ष शोक झाले दृढन्वयासी पितृभक्ता द्विज वचनेसी अर्ध्व दैहिक संपादिले. आणि जसं मुलाला कळलं आता राजा म्हणून त्याला बसवलेला आहे, तर दृढधर्मा हा जो मुलगा आहे त्याला असं कळलं की आपले वडील म्हणजे चित्रधर्मा यांचं निधन झालेलं आहे. त्याला अतिशय शोक झाला. त्याने त्या ऋषींच्या आश्रमात जाऊन आपल्या वडिलांचे सगळं क्रियाकर्म जे असतं मृत्यू झाल्यानंतर ते सगळं व्यवस्थितरित्या पार पाडलेलं आहे. गोभू हिरण्यादी नाना दाने पितृदेश दिदली तयाने
गजरथ वाजे शिबिका याने देवनी अति स्तोपविले. ऐसे उरकिले पितृकाज पुढे तो दृढ धनवा महाराज पुष्करावर्त नगरी तर राज्य धर्मन्याय करीत असे. आणि मग पितृंचं ते आपल्या वडिलांचं सगळं पितृकर्म कार्य जे केलेलं आहे त्याच्यानंतर जसं आपण 12व्या दिवशी 13व्या दिवशी जे दान धर्म केला जातो त्याचप्रमाणे इथे देखील त्यांनी केलेलं आहे. त्याने काय काय दान दिलंय त्या राजपुत्राने. गो भू हिरण्यादी. गो म्हणजे गाय, भू म्हणजे जमीन, हिरण्य म्हणजे सोनं, अशा अनेक गोष्टींचं दान त्याने ब्राह्मणांना केलं आहे जेणेकरून आपल्या वडिलांना इथून पुढच्या आयुष्यामध्ये चांगली सद्गती लाभावी, तिथून पुढे त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये. त्याचबरोबर त्याने गज म्हणजे हत्ती, रथ, वाजी, शिबिका अशा अनेक गोष्टी त्याने पैसा अशा अनेक गोष्टी त्याने दान केलेल्या आहे आपल्या वडिलांच्या प्रीत्यर्थ. तयाची कांता सुशीला उत्तम विदर्भ कन्या गुणसुंदरी नाम महासती रूपे अनुपम त्रैलोक्य माझी सुंदर. तर त्या राजपुत्राला जी पत्नी होती तिचं नाव होतं सुशीला. ती विदर्भ राज्याची म्हणजे राजपुत्री होती आणि तिकडनं इकडे आल्यामुळे अतिशय चांगला संसार या दोघांचा चालू होता आणि त्रैलोक्यामध्ये सगळ्यात सुंदर अशी ती सुशीला नावाची स्त्री होती. तिय पोटी दृढ धन्वापासून सुंदर झाले चार नंदन चित्रवाक चित्रवाह मणिमान आणि चित्रकुंडल चतुर्थ. तर त्या दोघांना 4 मुलं झालेत पुढे. जे हा आपला राजपुत्र म्हणजे दृढ धन्वा आणि ही सुशीला यांना 4 मुलं झालेत आणि त्या 4 मुलांची नावं आहेत. चित्रवाक हा पहिला मुलगा आहे, चित्रवाह हा दुसरा मुलगा आहे, मणिमान तिसरा मुलगा आहे आणि चित्रकुंडल असे 4 मुलं त्यांना झालेली आहेत. तशीच चारुमती नामक 5वी झाली कन्या एक माता पिता समती सकळैक सर्व लक्षणी सुसंपन्न. आणि हे 4 मुलं झाल्यानंतर 5वी कन्या देखील त्यांना झालेली आहे. तिचं नाव आहे चारुमती आणि चारुमती अतिशय सुंदर आहे आणि अतिशय देखणी आहे दिसायला. त्याचबरोबर ती गृहकृत्य दक्ष देखील आहे. ऐसे कुटुंब वाढले परिकर स्वयतो राव रूप सुंदर शांत दात परम उदार प्रतापी शूर असुनिया. वेद वेदांग वेत्ता सुजाण धनुर्विद्येत कुशल पूर्ण क्षमेविषयी पृथ्वी समान गांभीर्य जैसा सागर. म्हणजे तो राजा कसा आहे, राजाची इथे त्यांनी छान असं उदाहरण दिलेलं आहे की गांभीर्य कसं असावं. तर गांभीर्य आपण समुद्राकडनं शिकलं पाहिजे की गंभीर कसं असावं. त्याप्रमाणे राजा गंभीर आहे. शांत कसा आहे तर ही जमीन कशी आहे, पृथ्वी माता कशी आहे, शांत आहे, सगळ्यांचा भार ती सहन करते. आपण पृथ्वीवरती चालत असताना आपण सकाळी उठल्यावरती काय सगळ्यात पहिल्यांदा केलं पाहिजे तर पृथ्वीला जमिनीला हात लावून नमस्कार केला पाहिजे की हे भूमाते तू माझं वजन सहन करते आहे आणि इथून पुढे मी तुझ्या वरती पाय ठेवून चालणार आहे, तर आमचे हे अपराध क्षमा कर. तर या दृष्टीने देखील इथे राजाची स्तुती करण्यात आली की राजा इतका व्यवस्थित आणि कर्तव्यदक्ष आहे, समुद्रासारखा गांभीर्यपूर्ण आणि त्याचप्रमाणे जमिनी भूसारखा अतिशय शांत असा राजा आहे आणि धनुर्विद्येमध्ये अतिशय कुशल असा राजा. पूर्ण आपल्या जनतेविषयी त्याला अतिशय मनामध्ये आदर आहे आणि आपली जनता कशी सुखी राहील, त्यांना प्रत्येकाला उदक पाणी कसं मिळेल या दृष्टीने तो नेहमी प्रयत्न करतोय. असा अतिशय उत्कृष्ट दर्जाचा राजा दृढ धन्वा आहे. साम्याविषयी पितामहसा प्रसाद करता गिरीशा ऐसा वीर्य कार्तवीर्य जैसा दिसे तैसा शत्रुसे एक पत्नी व्रतधारी राघवा ऐसाच निर्धारी शत्रुसंग विदारणकारी जैसा दैत्यारी केवळ. आणि त्याच पुढे राजाचं पुढे स्तुती करताना असं लिहिलंय की तो एक पत्नी व्रतधारी आहे. म्हणजे भगवान आपले प्रभू रामचंद्र जे आहेत त्यांनी एक पत्नी व्रत धारण केलं होतं आणि तो पुरुषोत्तम असा भगवान रामाच्या स्वरूपामध्ये तिथे प्रभू रामचंद्र जसे एक पत्नी व्रतधारी होते तसाच आपला राजा देखील आहे. सर्व राजे देत कारभार किती ध्वज विराजे थोर शीतकर नभी जैसा शुक्ल पक्षीचा जैसा हेमांश तैसे ऐश्वर्य वाढेल विशेष परी तो दुर्बुद्धी दासीस न करी स्पर्श कदावी सुखानुभव घेत अनुदिनी तो एकदा रात्री शयनी निजला असता त्याचे मनी विचारायचा उद्भवला हे माझे अतुल वैभव याचा कैसा झाला उद्भव कवडा पुण्याचा हा प्रभाव उदया सर्व आला असे मी आजवरी जन्माठाई तपाचरण केले नाही दान जप की होमादिकाई सत्कर्म काही नाचरिले. तर राजाला प्रश्न पडलाय की आपलं हे आयुष्य इतकं सुंदर आहे, आपल्याला 4 मुलं झाली आहेत, एक मुलगी आहे आणि सगळे सच्शील आहेत, आपण कधी दासीला सुद्धा हात लावलेला नाही आहे, एक पत्नी व्रतधारी आपण असे आहोत,
तरी आपण या पुण्य कुठलंही केलं नाही, जप केला नाहीये, दान केलं नाहीये, कुठले यज्ञाधिकाधी कुठले आपण कर्मकांड देखील केलं नाहीये, तरी देखील आपल्यावरती हे चांगले दिवस कसे आले, आपण काय पुण्य केलंय की जेणेकरून आपल्याला या आयुष्यामध्ये इतकं सुख उपभोगायला मिळतंय. तथापि हा भाग्योदय महान याचे कोणा पुसावे कारण, ऐसे अंतरी करिता मनन रात्र संपूर्ण लोटली. ब्राह्ममुहूर्ती उठला राव, नित्यकर्मे सारिली सर्व, नाना दाने घेऊन अभिनव विप्रचरण वंदिले. मग रात्री असा विचार करता करता राजाला झोप लागलेली आहे, पण त्याला याचं उत्तर काही मिळेल ना की आपल्यावरती इतके चांगले दिवस कशामुळे आलेले आहेत, आपण नक्की पुण्यकर्म असं काय केलंय की जे आपल्यालाही माहिती नाही पण आपल्याला इतके छान दिवस आले. असं करता करता त्याला रात्री झोप लागली. सकाळी उठल्यावरती त्याने सगळी आपली सकाळची दिनचर्या जी उरकलेली आहे आणि वेगवेगळ्या ब्राह्मणांना तिथे दान दिले. सकाळी त्याने आपल्या राज्यामध्ये आलेल्या अतिथीगणांचा आदरातिथ्य केलेलं आहे आणि विप्र चरण वंदिले म्हणजे आपल्या राज्यामध्ये असणाऱ्या ब्राह्मणांचे चरण वंदले आहे. मग अश्वावरी आरूढोनी मृगयार्थ गेला घोरवणी, वे सेना चतुरंगिणी शस्त्र सन्नद्ध धावली. निबिड झाली वृक्ष विशाळ, तेथे पातलात नृपाळ, नरांचं ऐकूनी पातचळ पशु पळत चालले. आणि मग हे झाल्यावरती अश्वावरती आरूढ झालेला आहे राजा आणि शिकारीसाठी निघालेला आहे. मृगयार्थ म्हणजे हरणाची शिकार करायला राजा निघालेला आहे. त्याच्यासोबत त्याने काही सैन्य देखील घेतलेले आहे आणि हे सगळे आपल्या घोड्यांच्या वरती चाललेले असताना जमिनीवरती घोड्यांच्या टापांचे जे आवाज येत आहेत त्याच्याने सगळे प्राणी भयभीत झाले आहेत आणि इकडे तिकडे सैरावैरा पळायला लागलेले आहेत. परिरायाचे अचूक संधान, वाण सोडी मर्म लक्षुण, व्याघ्र वराह गवे हरिण असंख्य मारून पाडित. तर राजा इतका शिकारीमध्ये देखील उत्तम आहे की त्याचा निशाणा अतिशय अचूक आहे. कारण धनुर्विद्येमध्ये पहिल्यापासून त्याने अतिशय चांगलं ज्ञान घेतलंय, अतिशय चांगली विद्या संपादित केली असल्यामुळे तुम्ही व्याघ्र म्हणजे वाघ म्हणू नका, वराह म्हणजे डुक्कर म्हणू नका, गवे हरिण असे अनेक प्राणी त्याने अतिशय सहज त्या दिवशी तो शिकारीला गेला होता त्यावेळेला त्याने मारलेले आहेत. तो एक मोठा हरिण देखिला, राये तीक्ष्ण बाणे विधिला, परी तो न पडता त्या शराला घेऊन पळाला वनांतरी. मग एका हरिणाला असं करत असताना राजाने नेम धरला आणि हरिणावरती बाण सोडलेला आहे. हरिणाला बाण लागलाय पण हरिण तिथे मृत पावलं नाहीये, तर ते त्या बाणासकट जंगलामध्ये पळत गेलेले. तद्रक्त बिंदू गेले पडत, तोची मार्ग अनुलक्षित, राजेश्वर घोडा फेकीत धावला त्वरित एकलाची. आता ज्या वेळेला हरणाला त्या बाण लागलेला आहे राजाचा, त्यावेळेला हरणाच्या अंगातून रक्त निघायला लागलंय आणि हरिण जसं त्या बाणा सकट पडतंय जंगलामध्ये, त्या रक्ताचे थेंब 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 पडत जात आहेत आणि राजाला त्या रक्ताच्या थेंबांवरून मार्गक्रमण करायला सोपं झालंय की हरिण नक्की कुठल्या दिशेला गेलाय. तर त्या रक्ताचा पाठलाग करत करत राजा आपला घोडा दौडत दौडत त्याच्या हरणाच्या मागे निघालेला आहे. दूरदेश अतिक्रमिला, निवडवनी मृग लपला, राय सर्वत्र धुंडाळीला, परी कोठे सापडेना. मध्यान्ह आला सूर्यदेव, आतपे तापलेस अंग सर्व, कासावीस झाला जीव, तृषा बहुत लागली. आणि असं करत करत ते हरिण एका जंगलामध्ये जाऊन लपून गेलं. राजाला ते काही केल्यास सापडत नाहीये आणि राजा त्याच्या मागे फिरत असताना अगदी माध्यान्हीची वेळ म्हणजे भर दुपारी 12ची वेळ आलेली आहे. डोक्यावरती सूर्य तापतोय आणि सकाळपासून निघाल्यामुळे आता राजाला लागली आहे तहान. त्यामुळे राजा आता चिंता करतोय की हरिण नक्की गेलं कुठे. अंगामध्ये आग होते, सूर्य वरती तापलेला आहे आणि आपल्याला आता पाणी पिण्याची गरज आहे. सवे नाही सेवक कोणी, स्वयची राव शोधी पाणी, तव त्या वनी सागरावाणी सरोवर मोठे देखिले. तेथे जाऊन या तक्षण यथेच्छ केले उदकपान आणि अश्वासही जळ पाजून तिरी घेऊन ठाकला. आणि मग असं करत असताना राजाला तहान लागली आहे आणि त्या हरणाच्या मागे इतक्या वेगाने राजा पळत आलाय की आपलं सगळं सैन्य मागे राहून गेलं. त्यामुळे जवळ कोणी सेवक पण नाहीये की सेवकाला आपण पाठव आणि माझ्यासाठी पाणी आण असं म्हणायला देखील तिथे एक मनुष्य देखील नाहीये. त्यामुळे राजाने विचार केला की आता आपल्याला स्वतःलाच पाणी शोधावं लागणार आहे आणि त्या हिशोबाने राजा असं वनामध्ये शोधतोय की कुठे आपल्याला काही सापडेल का. असं करत 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 त्या राजाला एका समुद्रासारखं मोठं असं सरोवर दिसलेलं आहे आणि त्या सरोवराकाठी राजा थांबला. त्याने स्वतः त्या सरोवराचं पाणी प्यायलं आणि आपला जो अश्व आहे, घोडा आहे, वारू आहे, त्याला त्या जलामधून थोडं क्रीडा करू दिली, थोडं खेळू दिलं आणि त्या घोड्याने देखील त्या सरोवराचं पाणी प्यायलंय आणि दोघं संतुष्ट झालेले. तो तेथे गगन चुंबित
वटवृक्ष देखिला विस्तृत, जयाची छाया परमादूत घनदाट पसरलीसे. तेथे बांधून या आश्वासी राजेंद्र वैसला छायेसी. तो सुंदर एक शुक पक्षी अवचित तेथे पातला. आणि मग असं करताना त्याला दिसलंय की सरोवराच्या काठी एक वटवृक्ष आहे आणि तो इतका विस्तीर्ण, इतका जुना, इतका मोठा आहे की अगदी आकाशाला तो भिडलाय. या अनुषंगाने तो इतका मोठा असा राजाला दिसलाय. ते राजाने काय केले की आपला घोडा त्या वृक्षाच्या छायेमध्ये बांधलेला आहे आणि तिथेच राजाने थोडा वेळ आराम केलेला आहे. तर त्याला त्यावेळेस आराम करताना काय दिसलंय की शुक पक्षी म्हणजे कीर नावाचा जो पक्षी असतो तो तिचे पक्षी त्या राजाला दिसलेला आहे. आणि मनुष्यवाचे अलोलिक रायासे संबोधी सुरेख. पुन्हा पुन्हा एकचे श्लोक पडता झाला ऐसा की. तर जो कीर नावाचा पक्षी आहे तो अगदी ज्याप्रमाणे माणसाने बोलावा आणि एखादा श्लोक म्हणावा त्याप्रमाणे एकच श्लोक तो कीर पक्षी वारंवार म्हणत होता. अगदी राजाला सुद्धा नवल वाटलं की हा पक्षी असून माणसाच्या आवाजामध्ये श्लोक कसा म्हणू शकतो आणि तोही एकच श्लोक वारंवार हा का म्हणतोय. तो श्लोक कसा आहे ते आता ती काजल पुढे सांगते. विद्यमाना तुलसुख मालोक्यातीव भूतले न चिंतयसी तत्वं त्वं तत्कथं पारमेस्यासी. भूतळीच्या दृश्य सुखासी अनुपम मुख्य ऐसे मानसी. परी न विचारिता तत्वासी पार पावसी कैसा तू. तर श्लोक असा आहे की संस्कृत मध्ये तो श्लोक आहे त्याचा अर्थ त्यांनी सांगितलाय की भूतळीच्या दृश्य सुखासी अनुपम मुख्य ऐसे मानसी. परी न विचारिता तत्वासी पार पाविशा कैसा तू. म्हणजे तो जो पक्षी आहे तो असं सांगण्याचा प्रयत्न करत होता की भूतळीचं सुख म्हणजे आपण जे सुख उपभोगतोय त्याच्यामध्ये आपल्याला फार आनंद वाटतो, मात्र हे सुख आपल्याला कशामुळे मिळालं तर तेच म्हटलं त्यांनी की परीनं विचारिता तत्वासी. याचे कारण काय आहे. पार पावसी कैसा तू. तू या भवसागरातून पार जाशील कसा. तुला हे जे सुख मिळालं आहे या सुखाचा कोण नक्की निर्माता आहे, काय पुण्य केलंय ते जाणल्याशिवाय तू पार कसा जाशील, असा तो पक्षी आपल्या श्लोकाच्या माध्यमातून वारंवार म्हणतोय. ऐसा तो सुशक्त श्लोक ऐकताची नरनायक. अंतरांगाचे मोह हरिख पावने विचार करी की. हा सुख पक्षी वारंवार काय हे पद्य बोलितो मधुर. याचा अर्थ दुर्बोध फार केवळ सार भरलेसे. श्रीकृष्ण सेवक परीक्षित निमग्न होता भवाब्दीत. तया सांगून या भागवत श्री शुकदेवे उद्धरिले. तयापरी मज उद्धराय हा शुकरूपे व्यासतनय सद्बोध करता सदय. शुकची आला नसेल की ताविण ऐसी कोठून वाणी. ऐसे राव विचारी मनी तो तेथे त्याची आली वाहिनी. कीर गुप्त जाहला. त्यावेळेस राजाला असा प्रश्न पडलाय आणि राजाला हे जे श्लोक ऐकू येतात त्या श्लोकाचा अर्थ हा आपल्याला काय सांगू इच्छितोय, हा आपल्या समोर मनुष्यवाणीत काय बोलतोय. तर त्यावेळेला राजाला हा प्रसंग आठवलाय की जसं की श्रीकृष्ण सेवक जो परीक्षित नावाचा राजा होता तर त्या परीक्षित राजाला मार्गदर्शन करण्यासाठी तिथे श्री शुकदेव आले होते आणि त्यांनी ज्या प्रकारे परीक्षित राजाला मार्गदर्शन केलं त्याच प्रकारे हा पक्षी तर आपल्याला मार्गदर्शन करत नसेल ना, हा आपल्याला शुकदेवाच्या रूपानेच काहीतरी सांगू इच्छितोय असं त्या राजाला सांगायचं आहे. आणि असा विचार करत असतानाच तेथे राजाची वाहिनी म्हणजे त्याची सेना ही त्या ठिकाणी आलेली आहे आणि सेना जशी आली तसा हा कीर पक्षी गुप्त झालेला आहे, तो राजाला दिसेनासा झाला. मग त्या सर्व सैन्यासह राजेंद्र आला स्वपुराप्रत. परी किरांचे वाक्य स्मरत न बोले किंचित कोणाशी. आणि असं करता करता सैन्य आलाय आणि सैन्यासोबत राजाने जे काही शिकार केलेली आहे ती सगळी शिकार घेऊन तो आपल्या राज्यामध्ये परत आलाय. मात्र त्याच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट घुंगावते की तो कीर पक्षी काय बोलत होता आणि त्याचा नक्की अर्थ काय आहे ते काही त्याच्या मनातून राजाच्या जायला तयार नाही. कोणी काही पुशिले तथापि तया उत्तर न दे कदापि. खानदान निद्रादिरूपी सकळ भोग त्यागिले. आणि मग कोणी विचारलं की राजा तुला काय झालंय, तू शांत का झालेला आहेस, तू जेवण पाणी व्यवस्थित करत नाही, अन्न त्या व्यवस्थित घेत नाहीयेस, तुला झोपही व्यवस्थित लागत नाही, तुझं मन इतकं व्याकुळ कशामुळे झालेलं आहे, कसली चिंता तुला सतावते. तरी तो कोणालाही सांगायला तयार नाही राजा की असं मला एखादा पक्षी भेटलेला आहे आणि त्या पक्षाच्या तोंडातून अगदी मनुष्याप्रमाणे श्लोक ऐकायला मिळालाय की या धर्तीवरती सुख तू भोगतोयस, परंतु याचा खरं तत्व काय आहे हे तू जाणल्याशिवाय तू याचा पार कसा होशील. या श्लोकाचा अर्थ राजाला काही कळेना आणि हा शुक पक्षी आपला कीर पक्षी हा कुठून आला आणि याला नक्की मला काय सांगायचं आहे त्या चिंतेमध्ये सतत
कसं असतं, एखाद्या माणसाला ज्या वेळेला एखादी कुतूहल त्याचं जागृत होतं, मात्र ते कुतूहल जर नीट शमलं नाही तर मात्र त्याला वेळ लागण्याची पाळी येते. त्याचप्रमाणे राजाचं झालेलं आहे की हे जोपर्यंत याचं रहस्य उलगडत नाही तोपर्यंत राजा बेचैन झालेला आहे. आणि झाला भ्रमिष्ठा वाणी असे पाहुणी पट्टराणे गुणसुंदरी तया लागुनी हस्त जोडूनी विनवित म्हणे हो मम प्राणनाथा आज ही अशी काय अवस्था तुम्ही नसता काही न्यूनता आली खिन्नता कोठून ही. मग त्यावेळेस राणी आलेली आहे आणि राणीला कळलं की आपला हा जे पतिदेव आहे, ते राजा आहे, हा थोडा वेगळा वागतोय रोजच्या पेक्षा, याचं एका ठिकाणी चित्त लागत नाही, थोडा बेचैन दिसतोय. तर ती त्याला राणी विचारते राजाला की राजा काय झालेलं आहे, तू मला पण सांगणार नाहीयेस का, मी तुझी पत्नी आहे, नक्की तुझ्या मनात काय चाललंय, इतका गोंधळ तुझा का उडालेला आहे, इतका शांत शांत तू का आहेस, नाही तर तू राज्यामध्ये अतिशय आनंद करण्यामध्ये मग्न असतो, चांगली तुझी प्रजा तुझ्यावरती खुश असते, त्यावेळेला मात्र तुझं जे वागणं असतं ते वेगळं असतं आणि आज तुझं वागणं जरा वेगळं दिसतं. खाना पाना सर्व त्याजून ऐसे का धरिले ती मौन तुमची ही स्थिती विलोकून मज दारुण दुःख होय तरी उठा उठा हो प्राणेश्वरा मजवरी आता दया करा भोजन चालून या सत्वरा काही बोला मज पाशी. राजाने शेवटी अन्न त्याग केलेला आहे. राजा प्रॉपर जेवण सुद्धा करायला तयार नाही. त्यावेळेला राणीला मात्र चिंता पडली की राजाने हे अन्न त्याग करणं चांगलं नाहीये. तर त्या राणीने वारंवार प्रार्थना केली की हे राजन, आम्हाला सांगा की तुमच्या मनात काय, नक्की तुम्हाला काय खाताय, त्यामुळे तुम्हाला अन्न पाणी देखील गोड लागत नाही. ऐसे तिने विनविले बहुत परी राव न बोले किंचित शुकवाक्याचा विचार करीत तैसाची निवांत बैसला. राणीस झाले दुःख अपार पुढे सुचेना काही विचार पतीचे चिंतेचे साचार कारण काही समजेना. शेवटी राणीला काही कारण समजेना की हा राजा असं का करतोय. राणीला खूप दुःख झालं आणि तो त्या शुक पक्षाचाच विचार करत राजा बसलेला आहे. त्याला काही चैन पडत नाही. तेने बहु तळमळे सती अहो असो ऐसा तर दृढ धनवान नृपती विचार करीत असता पुढती काही काळ लोटला. पुढे एकदा वाल्मिक ऋषी अवचित आला राजगृहासी जेणे सोये मधुर वाचेसी रामायण रचियले. मग पुढे असं काही काळ याच्यामध्येच निघून गेला. राजाने अन्न पाणी त्याग केलं आणि राजाचं प्रॉपर आपण राज्यामध्ये ज्याप्रमाणे वावर असतो त्याप्रमाणे वावर त्याचा नाहीये. असं करता करता थोडा काळ लोटलाय, काही दिवस गेलेले आणि पुढे एकदा काय झालं की वाल्मिक ऋषी ज्यांनी रामायण लिहिलं ते राजाच्या भेटीसाठी त्यांच्या राज्यामध्ये आलेले आहेत. तया दुरून पाहता क्षण राव उठून धावला आपण भक्तिभावे ऋषीचे चरण उभयस्ती धरियले दंडवत केला नमस्कार अर्पिले सर्व पूजोपचार पर मानस देऊनी सुंदर ऋषी स्वर बैसविला. असं त्याने पाहिलं की वाल्मिक ऋषी आलेले आहेत. राजा धावत धावत गेला आणि आपल्या दोन्ही हातांनी त्या ऋषींचे चरण धरलेले आहेत आणि त्यांना नमस्कार केलाय. त्यांना एका जागेवरती सिंहासनावर बसवलंय, पाद्यपूजा केली आहे, त्यांना खायला जे काय असतं राज्यामध्ये ते पंचपक्वान्न त्या ऋषींपुढे त्यांनी सादर केलेले आहेत, त्यांची पूजा अर्चना केलेली आहे आणि राजा त्या ऋषींसमोर बसलेला आहे. विप्र पादक शालन जीवन आनंद केले शिरी धारण स्वाकी घेऊनी मुनीचे चरण स्वकरी चुरीत हळूहळू शुक वाक्य मनी स्मरत मधुरवाणी राजा बोलत हे भगवन मुने मी सांप्रत कृतकृत्य खचित जाहलो. तर मुनी जे आहेत वाल्मिक ऋषी, वाल्मिक ऋषींना त्यांनी राजाने समोर बसवलेलं आहे आणि समोर बसवून त्यांचे पाद्यपूजन केलेलं आहे आणि त्यांचे पाय धुतल्यानंतर जे तीर्थ आहे ते त्याने आपल्या डोक्यावरती धारण केलं. त्याचप्रमाणे त्यांना नमस्कार केला, त्यांचा पाय आपल्या मांडीवर ठेवलाय वाल्मिक ऋषींचा आणि हळूहळू त्यांचे पाय राजाने धावायला सुरुवात केली. म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बघा तुम्ही की तो एवढा मोठा राजा आहे, एका राज्याचा अधिपती आहे, त्याने मनात आणलं तर तो अनेक असे त्याने मनात आणलं तर तो कित्येक पटीने दान धर्म करू शकतो. अशी सुवर्ण मुद्रा तो सहज कोणाला देऊन टाकू शकतो. परंतु ऋषी मुनी जर ज्या वेळेला आपल्याकडे येतात, साधू संत येतात, मोठे श्रेष्ठ व्यक्ती ब्राह्मण लोक येतात, त्यावेळेला आपण कशा प्रकारे सेवा केली पाहिजे, सेवा भाव असला पाहिजे. एकंदर या भारतीय संस्कृतीमध्ये आपण काय शिकतो की जरी तुम्ही राजे असले तरी तुम्ही डाऊन टू अर्थ असले पाहिजे, म्हणजे तुमच्यामध्ये विनम्रता असली पाहिजे. आणि राजाच्या या वागण्यातून, या कृतीतून आपल्याला हेच समजतं की तुम्ही तुमच्या असलेल्या धनाला किंवा तुमच्याकडे असलेल्या ऐश्वर्याला, त्या गर्वाची तुम्हाला बाधा व्हायला नको. मात्र तुम्ही अतिशय विनम्र असले तर तुम्हाला सगळं काही साध्य होणार आहे. ओके.
माझे जन्म सफळ झाले, सर्व अर्थ आज लाभले, श्रुताधिकही आज वहिले, फळासी आले साचार. जगत पावन पावन आपण, तई मज हे दिदले दर्शन, तस्मात मी महाभाग्यवान, काय वर्णन करू आता. मलसम धन्य आज ना कोणी, ऐसी रायाची विनम्र वाणी, ऐकून या श्री वाल्मिक मुनी संतोषोनी बोलत. राया तू धन्य खरोखर, माझा उत्तम केलासी आदर, आणि जे बोललासी मधुर, ते तुझं योग्यची असे पा. त्यानंतर राजाची ही सगळी सेवा पाहून वाल्मिक ऋषी अत्यंत खुशी झालेले आहेत. त्यांना फार आनंद झालाय. त्यांनी म्हटलंय की धन्य धन्य राजा, तू खरंच महान आहेस, श्रेष्ठ आहेस, तुझ्याकडे एवढी विनम्रता आहे आणि तू माझा चांगल्या प्रकारे आदरातिथ्य केलं, त्यामुळे मी तुझ्यावरती अतिशय आनंदित झालेलो आहे. परी चिंता तू का अससी, मनोगत सर्व सांग मदसी, जे काही बोलाव्या इच्छिसी, तेही बोल सकळ एक. ऐसी मुनीची एकता वचने, राव बोले बहु विनयाने, आपुलिया पदाब्ज कृपेने, मजना उणे काहीच. मग त्यांनी विचारले की मात्र तुझ्या चेहऱ्यावरती राजा ही चिंता दिसते, या चिंतेचं कारण काय, कुठली गोष्ट तुला खातीये, त्याबद्दल तू मला सांग. राजा म्हटला की मला कसली चिंता असणार आहे महाराज, तुमच्यासारख्या मोठ्या लोकांचे पाय माझ्या राज्याला लागले, तुमचे पाद्यपूजन करण्याचं भाग्य मला मिळालं, तर माझ्या आयुष्यामध्ये काय उणं असणार आहे, काय कमी असणार आहे, सगळं काही छान चालेल. सर्व सुख असे परिपूर्ण, परी हृदय संशय महान, शल्यवत एक उदेला दारुण, तो तू घालवी सत्वर. मी एकदा मृगयार्थ गेलो होतो घन वनात, तेथे फिरता फिरता अवचित महत्कासार देखिले, तयाचे केले जळप्रासन, मग विश्रांती घ्यावी म्हणून, तिरी वटवृक्ष होता महान, तयाचे छाये बैसलो. मग राजा सांगायला सुरुवात केली की माझं सगळं छान चालू आहे, पण माझ्या मनामध्ये एक गोष्ट मला खाते, त्याचं निरसन तुम्ही करावं. त्यावरती वाल्मिक ऋषी म्हणतात की ती काय गोष्ट आहे, मला सविस्तर सांग. तेव्हा राजाने सांगितलंय की ज्या वेळेला मी सैन्य घेऊन माझं मृगयार्थ म्हणजे हरिण शिकार किंवा कुठल्याही प्रकारची शिकार करायला जंगलात गेलो असताना मी एका हरणाला बाण मारला, आणि त्या बाणाच्या रक्ताच्या त्या दिशेने मी चालत जातोय, आणि पुढे मला दिसतंय की एक भलं मोठं सरोवर आहे. सरोवराच्या काठी एक छान असा मोठा डेरेदार असा वटवृक्ष आहे, आणि त्या वटवृक्षाच्या छायेमध्ये मी थोडा वेळ बसलो. मी तिथे त्या सरोवराचं पाणी देखील पिलो. तिथे एक कीर नावाचा पक्षी होता, आणि तो पक्षी अगदी माणसाच्या स्वरामध्ये एक श्लोक म्हणत होता. त्या श्लोकाचा अर्थ मला काही काय समजत नाहीये, आणि तो तुम्ही मला सांगितला तर फार बरं होईल. त्यामुळे माझं अन्न पाणी देखील कमी झालंय. ते मला सारखं खाता आहे की पक्षी एका माणसाच्या स्वरामध्ये कसं बोलू शकतो, आणि त्याला मला नक्की काय सांगायचं होतं, काय सुचवायचं होतं, तरी ते आपण मला मार्गदर्शन करा. तव हृदयानंद कारक, ऐसा पातला कीर एक, बैसुनिया मम सन्मुख, ऐसा श्लोक बोलला. विद्यमाना तुल सुख मालोक्या तीव भूतले, न चिंतायसी तत्व तव तत्कथम पारमेस्यासी. ऐसे सुखाचे ऐकून भाषित, माझं आश्चर्य झाले बहुत, परी काय बोलला ते हृदयत काहीच नाही समजले. त्याने तेच सांगितलंय राजाने की जो श्लोक त्यांनी वाचून सांगितलाय, म्हणजे लक्षात आहे राजाच्या, की त्यांनी सांगितलंय की या तू इथे सुख भोग भोगतोय, मात्र याचं खरं कारण काय हे जाणल्याशिवाय तुला मुक्ती नाहीये. तर याचं कारण तुम्ही ऋषीश्वर काही केलं आम्हाला समजत नाही, तर मार्गदर्शन करा आणि माझ्यावरती कृपा करा. आणि मद राज्य सुख अपार, उत्तम पुत्र आहेत चार, पत्नी पतिव्रता सुंदर, ममानुकूल वर्तत आहे, आणि गजाश्व रस्थ पदादी इत्यादी सर्व अतुल संपत्ती, ही कोणे पुण्य प्रभावे निवृत्ती मज लाभली आहेत. आणि मग राजाने विचारले की माझं अतिशय उत्तम चाललंय, मला 4 मुलं आहेत, मला अतिशय सच्छील अशी बायको आहे, आणि ती राणी अतिशय सुंदर नित्य राज्यकारभारात मला मदत करते, माझ्यावरती चांगल्या प्रकारे तिचे आदर आणि प्रेम आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये कुठल्या प्रकारची कमी नाही, माझ्याकडे रथ घोडे सगळे अलंकार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे सैन्य आहे, बरेचसे राज्य मी जिंकले आहेत. एवढं सगळं सुख माझ्याकडे असताना माझ्यावरती हे सुख उपभोगण्याची वेळ का बरं आली, नक्की मी काय पुण्य केलं होतं, त्याच्यामुळे मला ही वेळ आली, ते तुम्ही कृपया सांगा. हे सर्वही विचार करून मद सांगावे विस्तारून, आपण सर्वज्ञ ज्ञान घन संशय छेदन कीजिए. ऐसे रायाचे ऐकून भाषित, मुनिवर्य प्राणायाम करीत, ज्ञान लावणी एक मुहूर्त विश्व समस्तच पाहिले. आणि मग त्या जे वाल्मिकी ऋषी आलेले आहेत, वाल्मिकी ऋषींनी ध्यान लावलं, आणि ध्यान लावून ते बघतात सगळ्या सृष्टीमध्ये की या राजाला हे सुखभोग नक्की कशामुळे मिळालं, यांनी काय कशा प्रकारचं पुण्य केलंय, त्याचा ते ध्यान लावून तपास करतायत. अंतरी
जाणो न सर्व वृत्तांत वाल्मिकी म्हणे भूपतिप्रत राया तुझे प्राज्ञ जन्मचरित सांगतो समस्त ऐक पै. अगा तू पूर्वजन्मी सुजान द्रविड देशस्थ होतासी ब्राह्मण तयाचे सुदेव नामाभिधान सर्व लोकी विख्यात असे. मग त्यांनी वाल्मिक ऋषींना कळलेल्या सगळ्या वृत्तांत त्यांनी जसं ध्यान लावलं की राजाचा मागचा जन्म त्यांनी पाहिला की यांनी नक्की काय केलंय, कसलं पुण्य केलंय, त्यावेळेला त्यांना असं आढळलंय आणि ते सगळी स्टोरी ते राजाला सांगतात की हे राजन, सुदेव नावाचा द्राविड क्षेत्राचा द्राविडी ब्राह्मण तू होता आणि सगळ्या सृष्टीमध्ये विख्यात असा अतिशय बुद्धिमान आणि विद्वान असा तू ब्राह्मण होता. तो ताम्रपर्णी तिरी वसत वेदाध्ययन करी सतत सत्यवादी स्वधर्मरत यथा लाभे संतोषी. तयाची भार्या सर्वमान्या गौतमी नामे गौतम कन्या सद्गुण खाणी दिसम अन्या जगी नसे कोणीही. ती महासती प्रेमे सतत व्रतारासी अनुसरण वर्तत जैसी भवानी शंकराप्रत अनुसरत सर्वदा. आणि पुढे सांगितलंय की हे जे सुदेव नावाचा जो हा द्राविडी ब्राह्मण आहे, या ब्राह्मणाला अतिशय म्हणजे आपण म्हणूया की धर्मशास्त्रामध्ये त्याला अतिशय रुची आहे, आवड आहे आणि जास्तीत जास्त वेळ हे ब्राह्मण घालवतोय. आणि हे ब्राह्मण तिथे घालवत असताना त्याला गौतम ऋषीची कन्या गौतमी ही जी आहे ती त्याची पत्नी तिथे आहे आणि हे दोघं अतिशय चांगल्या प्रकारे संसार करतायत. तये भार्येसह तो ब्राह्मण करीत गृहस्थ धर्माचरण बहु झाले कालक्रमण परी संतती नाही जाहली. तेने योगे तो अति दुःखित रात्रदिन चरफडत एकदा भार्या पादसेवित बैसेली होती आनंदे. पण त्यांच्या आयुष्यामध्ये एकच दुःख होतं की नवरा बायकोच्या आयुष्यामध्ये, त्या ब्राह्मण नवरा बायकोच्या आयुष्यामध्ये म्हणजे राजाचा ते पूर्वजन्म सांगतायत की त्यांना पुत्र काही केल्या प्राप्त होईना, त्यांना मुलबाळ होईना, म्हणून ते नेहमी चिंता करत असतात. तै तो सुदैव गहिवरुनी तियेसी म्हणे गे प्रिय करणी संसारा माझी पुत्राहुनी अधिक सुख अन्य नसे. तपोदानादी पुण्य सकळीक लोकांतरी देताती सुख इह परलोकी सुखदायक सुपुत्रची ऐक असे पै. तर ते ब्राह्मण आणि ती ब्राह्मणी विचार करताय की आपल्याला पुत्र नाहीये, आपल्या या सगळ्या तप अनुष्ठानाचा उपयोग काय जर आपल्याला एखादा पुत्र झाला नाही, तर त्या दृष्टीने त्यांच्यामध्ये सतत हा चर्चा चालू असते की आपल्याला पुत्र कशा प्रकारे प्राप्त होईल. तरी तो तैसा सुखद सुत मद झाला नाही येत यास्तव माझे सर्व जीवित निष्फळ असे साचार्य. आगे म्या पुत्रा नाही लालिले वेदार्थ तत्व नाही बोधिले तन्मुखही नाही देखिले व्यर्थची गेले मम जन्म. आणि मग तो ब्राह्मण जो आहे तो विचार करतोय की आपल्या आयुष्यामध्ये पुत्र नसल्यामुळे लहान मुलाला खेळवण्याचं सुख, त्याला वाढवण्याचं सुख आपल्याला कसं काय प्राप्त होईल, आपण त्या सुखापासून वंचित राहून जाऊ. जळो जळो हे उद्विग्नपण आता व्यर्थ काय वाचून शीघ्र मरण मज येवो. ऐकुनी गौतमी सुंदरी अत्यंत खिन्न झाली अंतरी पतीचे समाधाना सत्वरी सौम्य वचने बोलत म्हणे नका नका हो प्राणनाथा ऐसे अभद्र न बोला आता तुम्हा ऐसे ज्ञाते तत्वता मोहन पावंत कदापि. आणि मग तो राजा म्हणतोय की मला असं वाटतंय की आपला जीव देऊन द्यावा, माझा प्राण तेगून द्यावा, म्हणजे जेणेकरून आपण या याच्यातून सुटून जाऊ, हे दुःख आपल्याला सहन होत नाहीये. हे ऐकल्यावरती त्या ब्राह्मणाचं वाक्य ऐकल्यावर त्याची जी बायको आहे गौतमी ती म्हणते की हे प्राणनाथा तुम्ही हे अभद्र काय बोलताय, आपल्याकडे सगळं काही छान चालू आहे, फक्त आपल्याला पुत्र नाही म्हणून कोणी आपला प्राण देतं का, तर तुम्ही या गोष्टीचा विचार करू नका. तुम्ही सत्य धर्म परायण स्वर्गही जिंकिलाती संपूर्ण तुम्ही ज्ञानी या पुत्राचे न सुखाप्ती कैसी होणार. पुत्राचे दुःख अपार पूर्वी चित्रकेतू राजेश्वर पुत्र शोके झाला आतुर नारदे येऊने उद्धरिला. तैसाची अंगराजा महान तया दुपुत्र झाला वेन तयाचे त्रासे तो रात्री उठून गेला पळून वनासी. मग तिने जी गौतमी जी आहे ती आपल्या नवऱ्याला सांगते की तुम्ही काळजी करू नका. ज्याप्रमाणे केतू राजा जो होता पूर्वी त्यांना नारदांनी ज्याप्रमाणे येऊन मदत केली होती, त्यांना देखील पुत्र नव्हता, त्याप्रमाणे देखील आपल्याला देखील कोणीतरी मदत करेल. ज्याप्रमाणे अंगराजा महान होता, त्याला देखील मुलांचं दुःख होतं, त्याचा त्रास देखील ऐसे आजवर या जगात पुत्रे दुःखित झाले बहुत तैसा तुम्हाही कदाचित प्रसंग प्राप्त होईल पै. यास्तव आपणा पुत्र नाही हे मज बरे वाटते पाहि. तथापि जर की आपुल्या हृदयी सत्पुत्र लालसा असेल तरी सर्वार्थ दात्या श्री हरीसी आराधीजे अनन्य भावेसी जयाचे आराधने कर्दमासी कपिलपुत्र जाहला. आणि मग यात सांगितलंय की ज्याप्रमाणे कपिलपुत्र हा जन्माला आलाय त्याचप्रमाणे भगवंताचं नामस्मरण तुम्ही करायला हवं. श्रीहरीला म्हणजेच
या गोपाळ कृष्णाला म्हणजे तुम्हाला या पुरुषोत्तमाला शरण जायला हवं, तोच तुम्हाला याच्यातून काहीतरी मार्ग दाखवणार आहे. कुठल्याही प्रकारची तुम्ही चिंता करू नका आणि श्री हरीला शरण जा. ते प्रियेचे ऐकुनी वचन विप्र पावला समाधान. हरीचा आराधने लागून निश्चय केला तात्काळ. आणि भार्येसह ताम्रपर्णात स्नान सारिले यथास्थित. मग जाऊनी विरजवनात तपाचरणी बैसिला. अनन्य भावे श्री हरीसी अंतरी ध्यात अहर्निशी. शुष्क पर्ण जला हारासी पाचवे पाचवे दिनी करी. मग राजाने आणि भार्येने ब्राह्मणाने आणि भार्येने हे सगळं तपाचरण सुरू केले. त्यांनी तपाचरण कसं सुरू केलंय की त्यांनी श्रीहरीचं नाव घ्यायचं, त्याचबरोबर शुष्कपर्ण जलहार म्हणजे फक्त पालापाचोळा आणि जलहार याचा करायचा, फक्त पाचव्या दिवशी बरोबर हा आहार करायचा, असं कठोर तपश्चर्या त्यांनी चालू केलेली आहे. ऐसे चतुसहस्र संवत्सर तप आचरिले निरंतर. तेने योगे त्रैलोक्य समग्र थरथर कापू लागले. अशा प्रकारे यांनी कठोर तपश्चर्या या ब्राह्मण नवरा बायकोने सुरू केलेली आहे. आणि चतुसहस्र म्हणजे 4000 संवत्सर त्यांनी ही तपश्चर्या केली आहे. आणि कठोर तपश्चर्या पाहून सगळं त्रिभुवन थरथर कापायला लागलेलं आहे. इंद्राला देखील भय वाटायला लागलं की हे आपलं आता इंद्रपद देखील घेतील, इतकी यांची तपश्चर्या म्हणजे कठीण तपश्चर्या चालू आहे. ते अत्युग्र तप विलोकून भक्त वत्सल हरी झाला प्रसन्न. गरुडावरी आरूढोन तेथे येऊन प्रगटला. आणि त्यांच्या या तपावरती श्रीहरी प्रसन्न झालेला आहे आणि आपल्या वाहनावरती म्हणजे गरुडावरती बसून श्रीहरी तेथे आलेला आहे. चतुर्भुज घन सावळा प्रसन्न मुख पुढे ठाकला. ऐसे पाहुनी तये द्विजाला आनंद झाला अत्यंत. करुणी साष्टांग नमस्कार विप्रस्तुती करीती अपार. म्हणे हे प्रभू जगदोद्धार हेची आता विनवितो. आणि मग त्या प्रभूंना पाहून म्हणजे भगवान गोपाल कृष्णाला विष्णूंना पाहून आपण म्हणूया की त्यांना अतिशय मन भरून आलं, गैवरून आलं. दोघांनी प्रभूंना नमस्कार केला आणि त्या सावळ्या श्याम कुमार अशा त्या कृष्णाला त्यांनी शतशः नमन केले. तू भक्त वत्सल दिनोधरण शरणांगताचे करीती अवन. ऐसे बोलूनी तो भक्तजन म्हणून शरण आलो असे. तरी दयाळा कृपा करी रक्षी रक्षी मद सत्वरी. बुडतो दुःख सागरी शीघ्र उद्धरी दयार्णवा. आणि मग त्यांनी त्या भगवंताला प्रार्थना केली की हे भगवंता, आम्ही फार कष्टी झालेलो आहोत, आम्हाला पुत्र नाहीये, तरी आपण आमच्यावरती कृपा करावी, आमचे दुःख नाहीसं करावं. आम्हाला बाकी कशाचीही कमी नाहीये, पण पुत्राबिना जिणे हे आम्हाला काही सहन होत नाही, तरी भगवंता आमच्यावर कृपा करा. ऐसे विनवूनिया बहुत सुदेव द्विज स्वस्त्री सहित भगवंता पुढे जोडून हात उभा निवांत राहिला. एवं श्री वाल्मिक मुनींनी कथिरे दृढ धन्व्या लागूनी. ऐसे श्री नारायण मुनी नारदासी कथिते जाहले. आणि मग अशा प्रकारे इथे आपण बघतोय की या अध्यायाला आपण इथे संपत असताना दृढधन्वा जो राजा आहे त्या राजाला नारदांनी दृढधन्वा जो राजा आहे त्या राजाला श्री वाल्मिक ऋषींनी ही कथा सांगितली आहे. तीच कथा नारदांना सांगतायत नारायण ऋषी. आणि अशा प्रकारे इथे आपण हा अध्याय संपवतोय. इथून पुढच्या अध्यायामध्ये याची पुढची कथा येणार आहे. इति श्री अधिक मास महात्म्यसार बृहत नारदीय पद्माधार सज्जन श्रोते एकोत चतुर षष्ठाध्याय गौडहा. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे इथे 6वा अध्याय अधिक मास पोथीचा आपण आज संपन्न केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांच्या आयुष्यामध्ये आपण एक प्रकारे पुण्याचा का होईना थोडाफार वाटा आपण इथे घेऊ शकू. आणि त्याचबरोबर तुमच्या काही कमेंट्स असल्या त्या देखील आम्हाला इथे स्वागतार्ह आहे की तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये काही सुधारणा आवश्यक वाटतात, तुमच्या काही अजून काही दुसऱ्या काही सूचना असतील त्या देखील तुम्ही करू शकता. मात्र व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.